नमस्कार मित्रांनो, बघा कसं ट्रॅक्टर भरण्याचं काम चालू आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आलो आहोत आम्ही आढाव ऊस तोडण्यासाठी. हे बघा, हे वावर आहे तिथं. यावर्षी जास्त थंडीमुळं रानं थोडे बारीकच राहिलेले आहेत. हे बघा, हे रान दिसतंय, हे ऊसाचं हे तोडण्यासाठी आलेलं आहो. आणि बिल्डिंगी बघा तिथं किती मोठमोठे झालेले आहेत. हे समोर शेजारीच त्याच्या बटाट्याचं वावर लावलेलं आहे शेतकऱ्यांनी. त्या बटाट्याचं वावर पण खूप मोठं आहे. जास्वंदीचे झाडं बांधायला लावलेले आहेत. फुलं पण छान आलेले आहेत. हे बघा, हे गुलाबाचं फुल पण म्हणजे त्याला 7-8 जास्तीत जास्त फुलं लागलेली आहेत. बघा, बटाट्याचं पण रान, तसंच जांभळीचं झाड आहे. जांभळीचं, पेरूचं, तसेच बरेचसे आंब्याचे झाडं लावलेले आहेत. आणि आमच्या इथं गांधीनगर येथे विमानतळ आहे. तिथून हे हेलिकॉप्टर तिथं उडत असतात. म्हणजे रानात काम करायला गेल्यावर हेलिकॉप्टर बघितल्यावर हेलिकॉप्टर बघण्याची मज्जाच वेगळी असते. काम टाकून आम्ही हेलिकॉप्टर बघत होतो. म्हणजे कामाला सुरुवात नाही केली अजून, पण मग तरी हेलिकॉप्टर बघायला खूपच मज्जा वाटत होती. हे बघा, हे झाडं आणि हा ऊस तोडायचा आहे आम्हाला आता. तर सूर्य डोक्यावर आलेला आहे. हे बघा, सूर्य खूप तापला आहे, पण तरी काम काही कमी होत नाही आमचं. आम्हाला रोज काम असतं. काम केल्यानेच म्हणजे मिळतं असं म्हणतात ना, काम केलं तर दाम भेटतं तसं. हे बघा ऊस असा. हे बघा, आम्ही ऊस तोडायला आलो तेव्हा हे बिल्डिंगमधले लोक आमच्याकडे बघत होते. श्रीमंत लोकांचं आयुष्य कसं असतं ना, खूपच म्हणजे असं आरामदायक असतं. आणि हे बघा, आम्ही त्या साईडीने जेवायला बसलेले आहेत. काही माणसं, काही कोयते घसत आहेत. कोयते घसले नाही, काही ऊसावरती चालत नाहीत कोयते, त्यामुळं पहिले कोयते घसून घ्यावे लागतात आम्हाला. त्यामुळं ऊस चांगला तुटतो. आणि म्हणजे एवढा जोर पण लावावा लागत नाही, पण तरी जोर लावावा लागतोच म्हणायला. पण मग कोयता घसला ना, थोडं सोपं असतं ऊस तोडण्यासाठी. कुठून हाती घ्यावा असं वाटत होतं. मी ना ह्या वावरात म्हणजे मागच्या वर्षी आलो होतो, पण एवढ्यात आहे ना आलो नव्हतो गुरुवारी. हे बघा, काही जणांनी ट्रॅक्टर भरायला घेतला आहे. तुम्हाला ना ट्रॅक्टर भरण्याचं म्हणजे थोडं दाखवू नाही शकलो, कारण ऊस पण तोडत होतो, काम करत होते त्यामुळं. हे बघा, काही जण ऊस तोडत होते आणि मोळ्या बांधत होते, तर काही जण भरायला होते. हा बघा, एवढे ट्रॅक्टर भरत आला आहे. त्या साईडने फेकत आहे ट्रॅक्टरवरती मोळ्या. हा गणेश ट्रॅक्टर रचतोय एकटा. हे बघा, या बिल्डिंगमध्ये काम चालू होतं, ते पण काम करत होते काही लोक. बघा, फायनली एवढा ट्रॅक्टर भरून झाला आहे आमचा. आणि आता हे बांधण्याचं काम चालू आहे. हे बघा, आम्ही इकडं ना पाणी पित होतं तेव्हा शूटिंग काढलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा मित्रांनो, एवढा ट्रॅक्टर भरलेला आहे. सांगा बरं तुमच्या अंदाजामध्ये किती टन येईल हा ट्रॅक्टर. हा बघा, ट्रॅक्टर आहे महिंद्रा इओ टेक प्लस 585 DI. तर बघा मित्रांनो, किती अंदाजे वजन येईल ते तुम्ही कमेंट करून सांगा. हा बघा, इतका ट्रॅक्टर भरलेला आहे. तुमचा अंदाज खरा ठरला तर तुमचं नाव कमेंटमध्ये नक्की घेईन. तर बघा मित्रांनो, हा आमचा रोज या ट्रॅक्टरवर आम्ही म्हणजे कामावर जाण्यासाठी बसतो. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.